अभिनंदन. थँक्यू बिग बॉस. थँक्यू. दीपाली, तन्वी आणि संकेत यांच्यापैकी वीक सदस्याला बाद करा. मला फक्त एक सांगायचंय तुम्हाला त्याच्या अगोदर. मान्य आहे, जरी ऑब्विस वाटत असली तुमची चॉईस, तरी पण मला पिच करायची आहे माझ्या बाजूने. तर डेफिनेटली या स्टेजमध्ये तन्वी ऑलरेडी सेफ आहे, ती नॉमिनेटेड पण नाहीये. आणि आय थिंक इथपर्यंत पोहोचतोय याचा अर्थ वीक तेवढाही नाहीये मी. त्या हिशोबाने मी एवढं स्पीच करेन की ही कॅप्टन्सी जर इकडे आली तर डेफिनेटली फायदा माझा होणारच आहे. पण मग माझ्याबरोबर कोणाचा होणार आहे, जर तुम्ही मला कॅप्टन बनवलं तर इव्हेंच्युअली फायदा काटाचा होऊ शकतो, हे मी स्पष्टपणे सगळ्यांसमोर सांगतोय. ती झाली तरी तेच होणार. ती झाली तरी तेच होणार आहे, पण तुमच्याकडे एक ऍडेड स्ट्रेंथ येते हे विसरू नका. आय गेस ज्या स्ट्रेंथची कमतरता थोडीफार कुठे असेल, तुम्हाला जाणवली असेल आजपर्यंत, ती स्ट्रेंथ कदाचित डिरेक्टली तुमच्याकडे येऊ शकते. दॅट्स अ फेअर प्ले. ती हवी आहे, इम्युनिटीसाठी इम्पॉर्टंट आहे. कारण जसं मी एक आठवडा सेफ होणार आहे, त्यानुसार माझा गेम अप सुद्धा होणार आहे. मला इथे राहण्याची संधी मिळणार आहे. बाकी तुला माहितीच आहे, पण ऑलरेडी तू सेफ आहेसच ना. पुढच्या आठवड्यात पण मी नॉमिनेशन मध्ये नसणार आहे. पुढच्या आठवड्यात ती गोष्ट मला नकोय. 13वा आठवडा डायरेक्ट हवाय. जशी इम्युनिटी तुला हवी, इम्युनिटी मलाही हवी. मला इथे राहणं तेवढंच गरजेचं आहे कदाचित जेवढं तुला. पण तुझ्याकडे एक ऍडव्हान्टेज आहे हे मी म्हणतोय. माझ्याकडे तो ऍडव्हान्टेज कदाचित आता नाहीये. मला असं वाटतं की याची जी स्ट्रेंथ आपल्याकडे येणार आहे त्यापेक्षा मी माझी स्वतःची स्ट्रेंथ अजून वाढवेन आणि याला परत एकदा टक्करचा सामना देईल आणि याच्याशीच सामना करेल. आणि मी आपल्यासाठी अजून जास्त स्ट्रेंथ घेऊन येईल. आता तू आधी जो बोललास त्याच्यावर मी बोलते. म्हणजे प्रत्येक वेळी तू मला नॉमिनेट केलंस, आताही नॉमिनेट केलंस तू कटपुतली म्हणून. आणि पण ते निकषांच्या आधारावर तू कटपुतली म्हणून जे निकष होता कटपुतली, तो निकष मला तो सूटच करत नव्हता. तिचं ऐकत नाहीये, तिचं ऐकतच नाहीये मी. मला माझं डिसिजन घ्यायचं, मला मी तिचं पीच करते. मला आणि जर तुझं झालं तर ती तुझी कटपुतली. मी तर पहिल्यांदाच मला तुला हे सांगायचंय, तू प्रत्येक वेळी कोणाच तरी ऐकून मला नॉमिनेट केलंस. तसं काही नाहीये, मी कोणाचं ऐकून तुम्हाला नॉमिनेट केलंच नाहीये. म्हणून का वाटली मला मध्ये जर मी मागच्या टास्क मला हवंय ते, मला हवं मी फोडणार. त्याच्या आधी मी मला कुठेही फोडू शकते, तेही फोडू शकते. हो फोडूच शकता, मी तुम्हाला तेच सांगतो. तेही फोडू शकते. प्रूव्ह करायचं काम कर ना तू. तिचं फोड आणि प्रूव्ह कर की तू कटपुतली नाही. मी तेच सांगतो तुम्हाला की तसं नाहीच. आणि जर कटपुतली ते सांगायचं का? मी माझ्या त्याला कशाला बोलायचं? तो तुमच्याशी तो काशीला पण कटपुतली म्हणून वापरतो. माझं कटपुतली काटा बनला, ही स्ट्रॉंग पोरगी आहे. आता हे बघा, तुम्ही की काटा बनला म्हणून ती स्ट्रॉंग आहे असं तुम्ही बोलता. तेव्हा आम्ही सुरुवात केली, तिला माझ्याकडे घेऊन आले, तिच्याशी बोलून. त्याच दिवशी काटा फॉर्म झाला. काटामध्ये मी, आरबी, तन्वी आणि प्रभू असं चौघांनी आम्ही मिळून काटा फॉर्म केला. इथे आम्ही सगळे प्रत्येक जण आमचा गेम खेळतो, तिही तिचा गेम खेळते. आणि स्ट्रेंथ वाईज जर म्हणत असेल ना, तर आमच्यामध्ये जी स्ट्रेंथ आहे ना, ती मला वाटतं इथे सगळ्यांमध्ये हे आम्ही प्रूफ पण केलाय. प्रत्येक वेळी प्रूफ केलाय. तो पुरुष आणि महिला आता जर तुम्ही तक्क विचार करत असाल तर कुठेतरी चुकीचं आहे. हाच बोलला स्ट्रेंथसाठी. स्ट्रेंथ वाईज त्याची स्ट्रेंथ वाढेल आमच्याकडे आल्यावर, असं जर त्याला वाटत असेल. हे कंपॅरिझन मी केलं नाही, मी क्लिअर कट बोललेलो. जर मी तिकडे आलो तर तुमच्या ग्रुपची स्ट्रेंथ वाढेल, हे मी क्लिअर कट आत्ताच बोललोय 1.5 मिनिटापूर्वी. हे इंडिव्हिज्युअल टास्क बद्दल आपण बोलतोय आणि इंडिव्हिज्युअल गेम बद्दल तुम्ही बोलत आहात. तुम्ही बोलताना नेहमी ग्रुपचाच उल्लेख आम्ही तेवढा मुळेच होणार आहे. आम्हाला नकोय अजून स्ट्रेंथ. जर तुम्हाला तसं वाटत असेल की आपण जिथे आहोत, कधी कधी युजली वाटतं, कोणाला वाटतं माहिती आहे ना, की आपण ज्या डबक्यात आहोत ते डबकं पुरेसं आहे, पण कधी बाहेर उडी मारायची नसते. तर एक सोपं एक्झाम्पल होतं की इव्हेंच्युअली हा चान्स आहे, आपण एक्स्ट्रा गोष्टी करू शकतो, स्ट्रेंथ वाढवून गोष्टी अजून सोप्या पद्धतीने करू शकतो, म्हणून मी कन्सिडर करायला सांगतो. मी याच्यावर विचार करून सांगू तुम्हाला उद्या. ठीक आहे, मग तोपर्यंत तुम्ही तिचा फोडा माझा राहू द्या. तिचा फोडून तिकडे घेऊन जा, विचार करा. दीपाली, येस, योग्य कारण द्या आणि निर्णय जाहीर करा. मला असं कुठेतरी वाटतं की संकेत अजूनही विशाल असं नाही, पण राखीच्याही सांगण्यावरून तो चालतो. मागे पण जेव्हा कॅप्टन्सी झाली होती त्या कॅप्टन्सीच्या तुला असं वाटलं की मी राखीला शिक्षा कशी देऊ, मी राखीला देऊ की नको देऊ, हे
हे कधी मी झालं? नाही म्हणलं, आम्ही एका वाक्यात तिला मी दिली. हे झालं नाही, कोणीतरी बोललं आणि त्याच्यानंतर झालं. त्यांनी तर स्वतःहून दिलेलं नाही, स्वतःहून गेलेलं नाही. उद्या उठून तुम्ही आणि मला कॅप्टन असं झाला ती वाटतं- कॅप्टन झाली तिच्याशी सगळे डिस्कस नाही करणार का? तेच तुम्ही माझ्याशी करत होते. मला ते कुठेतरी दिसलं की तिथे हे काय दिसलं? हे कारण आहे मी का? आहे आणि त्या स्वतःचं डिसिजन स्वतः घेतलं म्हणून मी वीक आहे. दीपाली यांनी अंतिम फेरीत संकेत यांना बाद केल्यामुळे तसेच कॅप्टन्सी टास्क मधील सर्व फेऱ्यांती कोणीच भ्रमाचा भोगा न फोडल्यामुळे तन्वी ठरल्या आहेत घराच्या नव्या कॅप्टन. तन्वी, अभिनंदन. थँक्यू बिग बॉस. राधे कृष्ण. तन्वी, आपण कॅप्टन्स रूमचा ताबा आणि घराचा कार्यभार हातात घेऊ शकता. तसेच बिग बॉसच्या घरातील कोणत्याही नियमांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेणे ही आपली जबाबदारी असेल. हो बिग बॉस. तसेच आपण ठरले आहात बिग बॉस मराठी सीझन 6च्या 13व्या आठवड्यात थेट पोहोचणाऱ्या पहिल्या सदस्य.